नमस्कार. कुंभ राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि नशीबवान मित्रांनो, ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं मनापासून आणि प्रेमाने स्वागत करते. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. तुमच्या मनात सध्या अनेक प्रश्न असतील, कदाचित काही चिंता असतील किंवा भविष्याची स्वप्ने असतील. पण लक्षात ठेवा, आकाश मंडळात ग्रहांची जी हालचाल सुरू आहे ती तुमच्यासाठी काहीतरी अत्यंत खास आणि संकेतपूर्ण संकेत देत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ म्हणजे केवळ एक राशी भविष्य नाही, तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलांचीही एक नांदी आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमची रखडलेली कामे मार्गी लावेल. त्याआधी शनिदेवावर तुमची अपार श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमची सर्व दुःखे दूर व्हावीत, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपले हे नाते असेच घट्ट राहायला हवे. आज दिनांक 26 एप्रिल 2026 रविवार, वैशाख शुद्ध दशमीचा हा पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी आकाशात रवी योग नावाचा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहे. जेव्हा रवी योग असतो तेव्हा सूर्याची ऊर्जा आपल्याला संकटातून बाहेर काढण्यास मदत करते. आज मघा नक्षत्र रात्री 10:30 वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. ग्रहांच्या स्थितीकडे पाहिले तर आज सूर्यदेव आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव सिंह राशीतून भ्रमण करत आहेत. तुमच्या स्वतःच्या राशीत राहूचे वास्तव्य आहे. ही ग्रहांची स्थिती थोडी गुंतागुंतीची वाटत असली तरी कुंभ राशीसाठी आजचा दिवस संतोषप्रद ठरणार आहे. म्हणजे काय, तर आज तुम्हाला मनाला शांती देणाऱ्या घटना अनुभवायला मिळतील. सकाळची सुरुवात आज एका वेगळ्या उत्साहाने होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव मुळातच विचारवंत आणि थोडासा गूढ असतो. आज तुमच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून जी चलअचिल सुरू होती त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचानक मिळेल. कदाचित एखादी समस्या जी तुम्हाला डोंगरासारखी मोठी वाटत होती ती आज बर्फासारखी वितळेल. कुटुंबात आज एखादी महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा जोडीदार तुमच्या सल्ल्याला आज खूप महत्त्व देतील. तुम्हाला असं वाटेल की हो, आता कुठेतरी माझ्या मताची किंमत होत आहे. आज तुमची प्रगत विचारसरणी आणि तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस ॲक्शन मोडमध्ये राहण्याचा आहे. व्यवसायात आज खूप धावपळ होईल, पण ही धावपळ तुम्हाला थकवणारी नाही तर आनंद देणारी असेल. नवीन ऑर्डर्स मिळतील किंवा नवीन लोकांशी संपर्क येईल. जर तुम्ही बराच काळ एखादे महत्त्वाचे कागदपत्र शोधत असाल किंवा फायली पेंडिंग असतील तर आज त्याकडे लक्ष द्या. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. विशेषतः जे लोक मीडिया, मार्केटिंग किंवा ऑनलाईन क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना आज काही नवीन आणि फायदेशीर माहिती मिळेल. सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटेल की कष्ट जास्त होत आहेत आणि नफा कमी आहे, पण हार मानू नका. आज तुम्ही केलेली मेहनत येणाऱ्या काळात तुम्हाला खूप मोठे फळ देऊन जाणार आहे. अचानक धनलाभाचे योग देखील आज प्रबळ आहेत. तुमच्या आयुष्यात आज एक अचानक बदल होऊ शकतो आणि हा बदल तुमच्या स्वभावाशी संबंधित असेल. आज तुम्ही खूप सकारात्मक अनुभवाल. तुमची कल्पनाशक्ती आज शिखरावर असेल. काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द तुमच्यात निर्माण होईल. जर तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल खूप शुभ ठरेल. वादग्रस्त प्रकरणांमध्ये किंवा कोर्ट कचेरीच्या कामात आज तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुमचे शत्रू आज तुमच्यासमोर थोडे हतबल झालेले दिसतील, पण लक्षात ठेवा, विजयाचा आनंद साजरा करताना कोणाचा अपमान करू नका. कुंभ राशीचे मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट. दुपारच्या वेळी म्हणजेच दुपारी 4:30 ते 6 या दरम्यान राहू काळ असणार आहे. हा वेळ थोडा सावधगिरीचा आहे. या काळात कोणताही मोठा व्यवहार किंवा नवीन कामाचा श्री गणेशा करू नका. याउलट सकाळी 11:50 ते 12:45 हा अभिजित मुहूर्त तुमच्यासाठी सोन्यासारखा आहे. या काळात केलेले कोणतेही काम तुम्हाला यश मिळवून देईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी तर या वेळेचा योग्य वापर करा. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघत आहात याचा अर्थ तुम्ही तुमच्या भविष्याबाबत खूप गंभीर आहात.
तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटतंय? तुमच्या आयुष्याशी हे जुळतंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत असते. नातेसंबंधांबाबत आजचा दिवस खूप हळवा आणि प्रेमळ आहे. जोडीदारासोबत असलेले छोटे मोठे रुसवे फुगवे आज संपतील. एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कदाचित जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या जोडीदाराचे तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे स्थान आहे. प्रेम संबंधात असणाऱ्यांना आज आपल्या जोडीदाराकडून एखादी सुखद भेट किंवा बातमी मिळू शकते. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी आज एखादा चांगला प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. सासरवाड्यांकडून सुरू असलेला एखादा जुना वाद आज सामुपचाराने सुटू शकतो, ज्यामुळे तुमच्या मनावरचे ओझे हलके होईल. आरोग्याबाबत मात्र आज थोडे जागरूक राहणे गरजेचे आहे. कामाच्या व्यापात जेवणाकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास आज तुम्हाला थोडा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि भरपूर पाणी प्या. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका, कारण तुमचा मानसिक उत्साहच तुमची खरी ताकद आहे. शारीरिक थकवा जाणवला तर थोडा वेळ विश्रांती घ्या, कारण उद्या तुम्हाला पुन्हा जोमाने कामाला लागायचे आहे. कुंभ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस विशेष प्रगतीचा आहे. जर तुम्ही गृहिणी असाल तर आज घरात तुमचे वर्चस्व राहील आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. तुमची निर्णयक्षमता आज सर्वांना थक्क करेल. मुलांच्या बाबतीत आज एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण असेल. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःच्या छंदांकडे लक्ष द्या. तुमचे सौंदर्य आणि तुमचे व्यक्तिमत्व आज खुलून दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा दिवस आत्मबल वाढवणारा आहे. आज तुम्ही जे काही वाचाल किंवा अभ्यास कराल ते तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी आज अधिक मेहनत घेतल्यास त्यांना अपेक्षित निर्णय मिळतील. परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एखादा मार्ग मोकळा होऊ शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला जवळ फिरकू देऊ नका. आता वळूया आजच्या त्या विशेष उपायाकडे जो तुमचे नशीब उजळवू शकतो. आज रविवार आहे आणि रवी योगही आहे. त्यामुळे सूर्यदेवाची उपासना करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. आज तांब्याच्या लोट्यात थोडे शुद्ध पाणी घ्या. त्यात चिमूटभर कुंकू, थोडे अक्षत म्हणजेच तांदूळ आणि लाल मिरचीच्या 2-3 बिया टाका. सूर्यदेवासमोर उभे राहून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करत अर्घ्य अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून यशाचा प्रकाश घेऊन येईल. यामुळे तुमचे ग्रहांचे दोष कमी होतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. शेवटी इतकंच सांगेन, कुंभ राशीचे लोक खूप स्वाभिमानी आणि प्रामाणिक असतात. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात याची काळजी करणं सोडून द्या. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. आजची ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे जे अशक्य गोष्टींना शक्य करू शकतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी डगमगू नका, कारण आजचे ग्रह तुम्हाला पूर्णपणे साथ देत आहेत. आजचा तुमचा शुभ अंक आहे 3 आणि 8. तर तुमच्यासाठी आजचा शुभ रंग आहे क्रीम आणि हिरवा. या रंगांचा वापर आज तुमच्या कपड्यांमध्ये किंवा वस्तूमध्ये केला तर तुमची सकारात्मकता अधिक वाढेल. कसा वाटला आजचा हा प्रवास? जर तुम्हाला हे मार्गदर्शन मनाला भिडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांचे दिवसाचे नियोजन करता येईल. पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा आणि शनिदेवावर श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव. कुंभ राशी आजचे भविष्य आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी ज्योतिष केंद्रला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.